सोप्या पद्धतीने एकदम. ही धुवून घेतलेली कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आलं, लसूण आणि मिरची वाटून घेतलेली आहे. एक मोठं वाटी बेसन, 1 वाटी छोटी तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ, 2 चमचे पांढरे तीळ, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा मीठ चवीनुसार घ्यायचं, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग. आता मी सगळं साहित्य घालून टाकते. हिंग टाकते, हळद, मीठ, तीळ, ओवा आपण हाताने क्रश करून टाकायचा. हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट. आता सगळं मिक्स करून घ्या.